नमस्कार, मी योगेंद्र जोशी. आपण पाहत आहात एनडीबी न्यूज वर्ल्ड. आज आपल्या समोर मी घेऊन आलोय नंदुरबारच्या बोगस जन्म दाखला प्रकरणाचा विशेष रिपोर्ट. राज्याला आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या एक से बडकर एक प्रकरणांची तड लावणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता नंदुरबार येथील बनावट जन्म मृत्यू नोंदणी रॅकेट प्रकरणात उडी घेतली आहे. त्यामुळे कुठल्या बांगलादेशींचे धागे दोरे या प्रकरणातून उघड होतात का? कोणा दोषी अधिकाऱ्यांची सुट्टी केली जाते का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक समूह यांना बेसावत ठेवून देशाच्या गल्लीबोळातील यंत्रणा ताब्यात घेऊ पाहणाऱ्या विघातक शक्ती एकीकडे कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत. तसल्या विघातक शक्तींचा नंदुरबारच्या या रॅकेटमध्ये सहभाग आहे किंवा नाही याची स्पष्टता होणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी सूक्ष्म स्तरावर तपास होणं आणि तपास यंत्रणांना तेवढी सूट मिळणं अपेक्षित आहे. मात्र उठवळ प्रतिक्रिया प्रसारित करून प्रकरणांचं गांभीर्य घालवलं जात असल्याचं सध्या पाहायला मिळतं. ते अत्यंत दुर्दैवी आहे. शहरातील राजकारणात विशिष्ट लोकांचं लांगुलचालन केलं जातं असल्याचे आरोप एरवी होतच असतात. परिणामी आता उघड झालेल्या बनावट दाखले प्रकरणामुळे नंदुरबार नगरपालिकेतील अनेक वर्षांपासूनच्या त्या कारभारावर आणखी मोठे प्रश्नचिन्ह लागले आहेत. ते राजकीय संदर्भ काहीही असोत, राष्ट्रीय सुरक्षेला छेद देणारं कृत्य या बनावट दाखला प्रकरणाच्या माध्यमातून घडवलं गेलंय का? त्याचा मास्टर माइंड कोण आहे याचा कसून तपास लावला जाणं नितांत गरजेचं आहे. तपासाची सूत्रे पोलिसांच्या हाती आणि अन्य कारवाई महसूल अधिकाऱ्यांच्या हाती आहे. हे पाहता संबंधित अधिकारी राजकीय दबावात न येता मास्टर माइंडला खरोखर उघड करतील का, हा विश्वास लोकांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. तपास अधिकाऱ्यांची कृती तो विश्वास मिळवते का, हे यापुढे पाहायला मिळेल. 4 महिन्यांपूर्वी अक्कलकुवा येथील जामिया मदरसाच्या चौकशीत बांगलादेशी आणि येमेनच्या नागरिकांचा अवैध रहिवास आढळून आला होता. त्यांना आवश्यक असलेले कागदपत्र नंदुरबारमधून बनवून देण्यात आले अशी एक चर्चा आहे. त्या संदर्भाने सुद्धा नंदुरबारच्या जन्मदाखले प्रकरणाकडे नंदुरबारचे लोक पाहत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले दिसते. कारण त्यांच्या सूचनेनुसारच सोमय्या यांनी थेट नंदुरबार नगरपालिकेला भेट दिली आणि अनेक धक्कादायक खुलासे केले. सोमय्या यांनी नगरपालिकेतील जबाबदार अधिकाऱ्यांशी तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. या रॅकेटच्या माध्यमातून देण्यात आलेले 1122 बोगस दाखले ताबडतोब रद्द करा. ज्यांनी घेतले त्या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा. त्याचप्रमाणे त्या बोगस दाखल्यांवर आधारित मिळवलेले आधार कार्ड, डोमेसाईल, पासपोर्ट आणि इतर सर्व कागदपत्र रद्द करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी या प्रसंगी केली. बोगस जन्म दाखले बनवल्याचे आढळल्यास ती सर्व कारवाई करायची असते हे सांगणाऱ्या SOPची परिपत्रकाची सोमय्या यांनी येथील अधिकाऱ्यांना आठवण करून दिली. हे सर्व पाहता जर सोमय्या नंदुरबारला आले नसते तर तपासाची दिशा आणि गती काय राहिली असती, हा प्रश्न पडतो. कारण आतापर्यंत अधिकाऱ्यांनी त्या दिशेने कोणती पावले उचलले हे अजूनपर्यंत उघड झालेलं नाही. सोमय्या यांनी उल्लेख केला त्या GRचा शोध घेताना प्राप्त झालेल्या माहितीनुसार शासनाने बोगस अथवा संशयास्पद जन्म दाखले रद्द करण्याचा स्पष्ट निर्णय डिसेंबर 2025 मध्येच जारी केलेला आहे. यासाठी सरकारने 16 पॉइंटची गाईडलाईन असलेली SOP जारी केली आहे आणि आधार कार्डला जन्माचा पुरावा म्हणून वापरणं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अशा दाखल्यांवर आधारित आधार कार्ड, पासपोर्ट, डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा परवाने मिळवलेले असतील किंवा जे काही अधिकृत कागदपत्र बनवलेले असतील ते सर्व अवैध मानले जाऊ शकतात आणि प्राप्त करणाऱ्यांवर देखील कारवाई होऊ शकते. 1 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या या आदेशात स्पष्ट निर्देश आहेत की असे संशयास्पद दाखले अथवा प्रमाणपत्र दिले गेल्याचं आढळल्यास संबंधित नगरपालिका आणि निबंधक कार्यालयांनी ते परत मिळवून सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम मधून ताबडतोब हटवायचे असतात. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना विशेष मोहीम राबवण्याचे आदेश त्या माध्यमातून देण्यात आले आहेत. प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत याप्रमाणे काय केलं, अधिकारी अशी मोहीम सुरू करणार आहेत का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. किरीट सोमय्या यांच्या निदर्शनास आलेली या प्रकरणातील गंभीर बाब अशी की जन्मदाखल्यासारखे महत्वाचे कागद जबाबदार अधिकाऱ्यांच्या सहीशिवाय वितरित होत नाहीत. संबंधित सरकारी वेबसाईटचे पासवर्ड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाचा प्रमुख कर्मचारी यांच्यामध्ये सुरक्षित ठेवले जातात. असे असताना शिपाई पातळीवरच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याकडे हे सिक्रेट पासवर्ड नगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी का देऊन ठेवले होते, हे कोणाच्या सांगण्यावरून केले गेले? या कर्मचाऱ्याने त्या सरकारी वेबसाईटवर आपला स्वतःचा मोबाईल नंबर आणि बाहेरच्या म्हणजे रिजवान खान याच्या सायबर कॅफेचा नंबर रजिस्टर करून ठेवला होता. परिणामी
OTP नंबर आधी यांना प्राप्त व्हायचा आणि मग पुढे ते दाखला बनवून मोकळे व्हायचे. किरीट सोमय्या म्हणतात त्याप्रमाणे असे बनावट 1122 जन्मदाखले दिले गेले आहेत. अक्कलकुवा मालेगाव पासून बांगलादेश पर्यंत कोणकोणत्या अवैध रहिवाशांना या मार्गाने दाखले दिले गेले असतील, हा प्रश्न सगळ्यांना भेडसावतो आहे. म्हणूनच या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. स्वच्छता निरीक्षक तथा जन्म मृत्यू नोंद विभागाचे अतिरिक्त अधिकारी युवराज श्रीपद चव्हाण हे या प्रकरणाचे फिर्यादी आहेत. आपल्या सरकारी वेबसाईटचा सिक्रेट पासवर्ड देण्यापासून ते दाखले परस्पर वितरित होण्यापर्यंतच्या घटनाक्रमाला हे फिर्यादी बनलेले अतिरिक्त अधिकारी चव्हाण जबाबदार नाहीत का? त्यांना फिर्यादी कसे काय बनवले? कारण मागील काही वर्षात असे काही चालू आहे आणि ते त्यांना माहीत नाही, असे कसे होऊ शकते? तपास अधिकारी कच्चे दुवे ठेवणार असतील तर शासकीय नोंदण्यांचे पुरावे सुरक्षित कसे काय राहतील? यासारखे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. नंदुरबारमधील बोगस जन्मदाखला प्रकरण उघडकीस येण्यामागे भाजपा विरुद्ध एकनाथराव शिंदे गटाच्या छुप्या संघर्षाचे कारण आहे का? की डॉक्टर विजयकुमार गावित विरुद्ध चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील संघर्षाचा परिणाम आहे? अशा अंगाने काही लोक या प्रकरणाकडे पाहत आहेत, पण इतक्या उथळपणे याकडे पाहणे नुकसानकारक ठरू शकते. राजकीय चिखलफेक करून प्रकरणाची दिशा वळवणे आणि तपास गाडला जाणे हे सुद्धा घातक ठरू शकते. कारण बोगस जन्मदाखला प्रकरण म्हणजे केवळ प्रशासकीय गोंधळ नसून भारताच्या सार्वभौमत्वावरचा एक हल्ला आहे. बोगस जन्म दाखला प्रकरण देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करतो म्हणजे नेमकं कसे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो, यात समजून घेण्याची बाब अशी की जन्म झाला त्यावेळी ज्यांची नोंद झाली नाही त्या स्थानिक गरजू नागरिकांचे हित लक्षात घेऊन आपल्या सरकारने विलंबित जन्म नोंदणीची तरतूद ठेवलेली आहे. दुर्गम अथवा दुर्लक्षित भारतीयांना याचा लाभ मिळत असतो, परंतु काही प्रसंगी घुसखोर लोक त्याचाच गैरफायदा उठवतात. भारतीय सीमेच्या आत घुसल्यानंतर कोणत्याही गावात प्रवेश मिळवतात. काही दिवस घालवल्यानंतर माझा जन्म घरीच झाला होता त्यामुळे त्याची कुठेही नोंद झालेली नाही असं सांगून विलंबित जन्म नोंदणी म्हणजे डिलेड रजिस्ट्रेशन मिळवतात. त्या मार्गाने जन्मदाखला मिळवला की आधार कार्ड बनवून पासपोर्ट पर्यंत सगळं काही अधिकृत मिळवू शकतात. स्लीपर सेल्स बनवून सहजपणे लपून राहू शकतात. रस्त्यावरचा टपरीवाला, फेरीवाला, केळी वगैरे विकणारा बनून रहिवास करतात. बऱ्याचदा असे काही अपरिचित चेहरे आपल्या भोवताली दिसत असतात. मग हेच बोगस नागरिक स्थानिक आणि राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मतदान करून लोकशाही प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतात. या छुप्या हालचालीमुळे अनेक शहरांमध्ये आणि छोट्या गावांमध्ये सुद्धा विशिष्ट भागात लोकसंख्येचा समतोल बिघडत असल्याचं सरकारी यंत्रणांच्या निदर्शनास आलं आहे. आता जे नंदुरबारचं ताजं प्रकरण बाहेर आलेलं आहे त्यातल्या नोंदीमध्ये असं आढळलेलं सांगण्यात येतं की विशिष्ट कालावधीमध्ये दुपटीने जन्म झाल्याच्या नोंदी त्याच्यात आहेत. याचाच अर्थ सर्व प्रकरण खूप गंभीर आहे आणि त्या अर्थाने पाहिले तर बोगस जन्मदाखला प्रकरण म्हणजे केवळ प्रशासकीय गोंधळ नसून भारताच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असू शकतो. अक्कलकुवा मदरसाचं ताजं प्रकरण आणि देशभरात सापडलेले अन्य लोक त्यांचे उदाहरणं आपल्या नजरेसमोर आहेत. नंदुरबार नगरपालिकेतून सायबर वाल्याच्या माध्यमातून बोगस जन्मदाखले नेमके कोणी कोणी मिळवले याची यादी तपासली जाणे या दृष्टीनेच आवश्यक ठरते. मास्टर माइंड कोण आणि त्याचा हेतू काय याचा छडा लावणे सुद्धा अतिशय आवश्यक ठरतं. अशी तपासणी व्हावी यासाठी मात्र प्रशासकीय पारदर्शकता आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचा मेळ बसणं मात्र तेवढं आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींचा मेळ बसून पारदर्शक तपास पार पडेल का हे यापुढे आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत राहा NDB न्यूज वर्ल्ड.